फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊज डिझाईन त्याच बनवून कंटाळ येतो. कस्टमरची रिक्वायरमेंट असते की नवीन डिझाईनची आयडिया द्या असं. सो आजची ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बॅकनेक डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, म्हणजे फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जरी कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्हाला काटही दिसत असेल, पण हा एवढंसाच काट फक्त उरलेला आहे. कारण आजकाल काय होतं ना, बाहीला काट यूज केल्यानंतर खूप कमी काट उरतो आणि कमी काठापासून म्हणजे अगदी छोट्याशा काठापासून कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नाही. तर आज आपण खरं तर खूप ट्रेंडिंग न्यू लुक मधली आज डिझाईन बनवणार आहोत, ते सुद्धा अगदी छोट्याशा काठापासून. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की आपण ऑलरेडी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंच असं आपण शोल्डरची मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे मुंडा, तर मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. खालच्या साईडने आपण नेहमी टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. सो बघा, मग इथे आपण मार्किंग केलेली आहे 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन, तर टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बंद बाजूच्या साईडने गळ्याची मार्किंग करायची. तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर 9.5 अधिक अर्धा असं टोटल मी 10ला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची एक मार्किंग करायची आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो. आता हा बॉक्स इथे तयार केल्यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. सो बघा, मग क्रॉसमध्ये आपण 1 इंचाला इथे मार्किंग करूयात आणि त्यानंतर मग जो काही गळ्याची मार्किंग असेल ती करूयात. सो आज आपण गोल गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत. सो त्यामुळे मग मी बेसिकली सिंपल अशी गोल गळ्याची इथे मार्किंग करून घेते. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने आपण इथे गळ्याची मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. सो बघा, मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे गोल गळ्याची मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवावा लागेल. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवायचा. सेंटरला एक पिन लावायची. त्याचबरोबर शोल्डरला सुद्धा एक म्हणजे अशा टोटल 3 पिना लावायच्या, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना हलायला नको. त्याचबरोबर आपलं जी काही गळा रुंदी आहे तर ती सुद्धा स्प्रेड व्हायला नको, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. ठीक आहे, आणि आता मग इथे पिना लावून घेतल्यानंतर सगळ्यात आधी गळ्याच्या कडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, सिंपल गोल गळा आहे, त्यामुळे मग इथे आपल्याला कॅनव्हास पेपर लावून गळा स्टिच करण्याची गरज नाहीये. सो म्हणूनच मग अशा वेळेस एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा शेप येणार आहे. सो त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे मी इथे टीप मारून घेतलेली आहे.
यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारूयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर कमरेच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं तर ते मी कटिंग केलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आणि यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आपलं इथे कट्स मारून झालेले आहे आणि हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने अगदी सावकाशपणे सरळ करायचा. खूप जोरात खेचायचं नाहीये, खूप जोरात खेचलं की शिलाई निघण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ देऊ नका. आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की सगळं अस्तरचा पार्ट वरती दिसतो आणि मग गळ्याची फिनिशिंग बिघडते, ब्लाऊज बिघडतो, डिझाईन अजिबात छान दिसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. आता गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. इथे कुठेही गळापट्टी कमरपट्टी लावण्याची गरज नाहीये. सो गळा आणि कमरेचा पार्ट सोबतच रेडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. आणि त्यानंतर बघा मग ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. सो म्हणूनच मग सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. सो फायनली आपला हा बॅक पार्ट इथपर्यंत रेडी झाला. आय होप सो तुमच्या ते लक्षातही आलं असेल. त्यानंतर सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची आणि खाली किती डिस्टन्स उरलेला आहे तर तो सुद्धा मोजून घ्यायचा, म्हणजे पुढचं पॅच किती इंचाचं बनवायचं तर याचा आपल्याला अंदाज यावा यासाठी. सो डिस्टन्स आहे फक्त 3.5 इंच, कारण की भरपूर सारा डीप गळा आहे. आता पॅचसाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेते. ब्लाऊज डिझाईनसाठी आपण जो कॅनव्हास पेपर वापरतो तर तो असतो पेपर कॅनव्हास. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. तर बघा डबल फोल्ड कॅनव्हास पेपर करायचा आहे. अगदी छोटासाच पेपर लागणार आहे. खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, त्यानंतर 3.5 इंचाची मार्किंग करायची, म्हणजे गळ्याच्या खाली जेवढा आपला डिस्टन्स उरलेला होता ना तेवढंच 1 ते 1.5 रुंदी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने बघा आपल्याला इथे शंकरपाळ्याचा शेप कसा असतो त्या पद्धतीचा शेप ड्रॉ करायचा. आता तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा फेंड दिसते तर ती डार्क करायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपले शेप अगदी परफेक्ट सेम एकसारखे यावे यासाठी. सो बघा मग आता हे कटिंग झाल्यानंतर म्हणजे मार्किंग झाल्यानंतर एकदा चेक करायचं बरोबर पुरतंय की नाही. आणि मग अगदी एक लाईन एवढं किंचितसं मार्जिन ठेवत आपण हा कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेतला. आता काय करायचं तर काठ उलटा ठेवायचा आहे, त्यावर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर आणि जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी व्यवस्थित आणि एकसारखी टीप मारायची चारी पण बाजूने. ठीक आहे. आणि मार्जिन तर आपण अगदी किंचितच ठेवलेलं होतं. आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. सो मी इथे सगळ्यात आधी कडेचं कट करून घेते, कारण की खूप काही इथे लागणार नाही आपल्याला. आणि मग बरोबर जी लाईन आहे ना त्यावरच आपल्याला हे फोल्ड करायचं आहे, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा छोटासा पॅच तयार व्हावा यासाठी आपल्याला फोल्ड करायचं. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ना याच्या सोबतच अस्तर जोडून मग तो पार्ट अर्धी टीप मारून थोडीशी जागा ओपन ठेवून सरळ करू शकतात, म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल. आणि मग त्यावर दाबटीप दिली की बरोबर फिनिशिंग येऊन जाईल. पण मी इथे काय करते की फोल्ड करतच सिंपल टीप मारून घेते. असंही हा पार्ट आतल्या साईडने जाणार आहे, त्यामुळे फिनिशिंगचा तर काही प्रॉब्लेम येणारच नाहीये.
सो बघा मग अगदी छान प्रॉपर परफेक्ट व्यवस्थित एकसारखा आपला हा पॅच इथे तयार झाला. आता तो आपल्याला इथे मध्यभागी स्टिच करायचा आहे. ठीक आहे. सो जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारायची आहे. बरोबर मध्यभागीच लागला जाईल याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि खरं तर सेंटर पॉईंटची आपण ऑलरेडी मार्किंग केलेली होती, त्यामुळे त्याचा तर काही प्रॉब्लेम येणार नाहीये. सो मग या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला हा पॅच इथे लावून घ्यायचा. ठीक आहे. आता हा लावून झाल्यानंतर आपल्याला इथे लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण लेस लावण्याच्या आधी मी इथे बॅक साईडला टक्स टाकते. सो बघा सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. साईडला अर्धा इंचाची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला डबल टिप द्यायची आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. म्हणजे डबल टिप दिल्याचा फायदा हा होतो की तिथून लवकर आपली शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही, म्हणजेच आपला ब्लाउज आहे लवकर खराब होण्याचे चान्सेस जरा कमी असतात. ठीक आहे. सो बघा मग दोन्ही साईडने परफेक्ट असे टक्स आपण इथे टाकून घेतले. खरं तर योग्य पद्धतीने परफेक्ट टक्स टाकणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की टक्स व्यवस्थित न टाकल्यामुळे कमरेचा मागचा भाग वरती तरंगल्यासारखा होतो, लूज पडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक टक्स टाकून घ्यायचे. आता यानंतर इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर मी जरा चेक करत होते की कशा पद्धतीने आपण लेस लावू शकतो. सो सगळ्यात आधी आपण इथून खालच्या साईडने लेस लावायला स्टार्ट करूयात. खरं तर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतली. असंही गोल्डन कलर इझिली कशावर मॅच होतो. ब्लाऊज आणि साडीवर सुद्धा गोल्डन वर्क आहे, सो त्यामुळे मग इथे आपण गोल्डन कलरची कुठलीही डिझायनर लेस यूज करू शकतो. सो तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार लेस इथे वापरू शकतात. आणि बघा ह्या लेसला सुद्धा मी दोन्ही साईडने टीप दिलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे लेस लावून झाल्यानंतर आता पुढे आपण वरच्या साईडने लेस लावायला सुरुवात करूयात, म्हणजेच गळ्याच्या साईडने. सो बघा मग तीच लेस मी इथे घेतलेली आहे आणि इथून स्टिच करूयात. तर काय करायचं आहे बघा, खरं तर सुरुवातीला ना अगदी व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेनेच आपल्याला ही लेस इथे अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं इथपर्यंत आल्यानंतर आतल्या साईडने कर्व घ्यायचा आहे आणि जो काही आपण मधला पॅच लावलेला आहे ना, म्हणजे सेंटरला खरं तर थोडंसं फोल्ड करायचं आहे क्रॉस करून, जेणेकरून आपला शेप चेंज व्हायला नको खरं तर यासाठी. त्यानंतर मग या पॅचवरून इथून आणि मग गोलाकार शेप थोडासा सेट करत कमरेच्या साईडला. म्हणूनच मग लेस लावण्याच्या आधी बॅक साईडला आपण टक्स टाकले होते, कारण कमरेच्या साईडला सुद्धा कंटिन्यू आपल्याला लेस इथे यूज करायची होती. ठीक आहे. सो बघा मग आता ह्या लेसला आपण दोन्ही साईडने टीप देऊन घेऊयात. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने तुमची लेस जास्त ब्रॉड असेल किंवा नशी नाजूक साजूक बारीक असली तरी सुद्धा दोन्ही साईडनी टीप देऊन घ्यायची. ऍक्च्युली त्याची सवयच लावायची, कारण की तो पॉइंट इथे खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग एक साईडनी लेस लावून झालेली होती आपली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावायची. सेंटरला बरोबर ती कॉर्नरवर अशी क्रॉसमध्ये फोल्ड करत लावायची आहे आणि मग कंटिन्यू पुन्हा आपल्याला गळ्याला वरती लावून घ्यायची. ठीक आहे. सो बघा मग आता ह्या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने इथे टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली संपूर्ण डिझाईन कटिंग स्टिचिंग करताना मी तुमच्यासोबत ज्या काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्याच आहे. सो बघा मग फायनली आपल्या इथे दोन्ही साईडनी परफेक्ट अशी लेस लावून झालेली आहे. शेप सुद्धा अगदी छान व्यवस्थित आलेला आहे. आणि बघा छोट्याशा काटापासून आपण खरं तर ही डिझाईन बनवत आहोत. आता पुढे आपल्याला ना ह्या गळ्याला लावायचे आहे नॉट. तर एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. सो मी ते रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेत आहे. असंही गोल्डन कलर यावर इझिली मॅच होतच आहे. तर मग तुम्ही सुद्धा मोजून घ्यायचं किंवा अंदाजे जरी 1 मीटर नॉट इथे कट करून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. आता याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. जर तुम्हाला इथे रेडीमेड बाजारामध्ये अवेलेबल असणारे लटकन यूज करायचं असेल तर तसेही तुम्ही करू शकतात. खरं तर इथे लटकन कुठले यूज करायचे, फॅब्रिकचे बनवायचे की रेडीमेड, तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे किंवा तुमच्या कस्टमरवर. ठीक आहे. सो बघा क्रॉसमध्ये फोल्ड करत आपल्याला कडेकडेने एक सिंपल अशी टीप मारायची. खरं तर आपण आज जे काही लटकन बनवणार आहोत तर ते खूप सोपं आहे. कमीत कमी टाईममध्ये
छान असं तयार होतं, कोणालाही जमन असं हे लटकन डिझाईन आहे. सो बघा या पद्धतीने आधी जॉईन करून घेतलं की सेंटरला आपल्याला दोन्ही साईडनी बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे. सो ते कसं ते मी तुम्हाला सांगतेच. ठीक आहे, बघा इथून इथे आणि इथून इथे आणि त्यामध्ये आपल्याला नॉट टाकायची आणि पुन्हा या पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे टिप मारायची. लक्षात राहू द्या, टिप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं आणि सरळ केलं. सो फुलाची पाकळी कशी असते अगदी व्यवस्थित म्हणजे एकदम परफेक्ट असं त्याच पद्धतीचं हे लटकन तयार होतं आणि त्यामुळे खरं तर ना डिझाईन खूप सुंदर दिसते. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं लटकन नक्कीच बनवू शकता. ठीक आहे, सेंटरपासून कट केला आणि आता आपण गळ्याला लावून घेऊयात. तर गळ्याला लावताना साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट अटॅच करायची. डबल टिप मारून व्यवस्थित इथे लॉकही करून घेतलेला आहे. एक साईडची मार्किंग झाली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आणि तिथे डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं. ठीक आहे, सो बघा मग फायनली आता आपण अगदी परफेक्ट एकाच लेवलमध्ये इथे ही नॉट लावलेली आहे, जेणेकरून फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित नॉट लावून झालेले आहे. आता हे मी तुम्हाला बांधून दाखवते. खरं तर आपण ते ब्लाऊज वेअर केल्यानंतर किती टाईट लूज हवं आहे त्यानुसार ते बांधत असतो. तर तुम्हाला थोडीशी आयडिया यावी यासाठी मी इथे तुम्हाला नॉट बांधून दाखवले आहे. ठीक आहे, सो फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला जवळ लुक दाखवते. सो बघा मग फायनली खूप छान परफेक्ट डिझाईन तयार झालेली आहे. फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी छोटासा काठ होता आणि छोट्याशा काठापासून आज आपण गोल गळ्यावर मस्त झटपट तयार होणारी पण दिसायला खूप सुंदर साधी सिंपल सोपी अशी डिझाईन बनवलेली आहे. खरं तर बऱ्याचदा कसं असतं ना की कस्टमरला गोल गळ्यावरची डिझाईन आवडत असते, कधी कधी फक्त छोटासाच काठ उरलेला असतो, मग डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही त्या कस्टमरसाठी नक्कीच बनवू शकता ज्या कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी आहे किंवा छोट्याशा काठापासून डिझाईन हवी आहे. खूप काही डिझाईन नकोय पण सिंपल सोबर डिझाईन हवी आहे. सो अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येईल. सो मग तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. यामध्ये तर तसं काही प्रॉब्लेम येण्यासारखं नाहीच आहे, पण जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, सो मग अशी छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण म्हणजे तुम्हाला जरी त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजची डिझाईन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे, आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.